मी विष्णुपुरे, तर आपण आहोत नवी मुंबई माफे MIDCमध्ये। तर आपल्या बाजूला बघू शकता नेल्को बस स्टॉप आहे। तर 2-3 दिवसापूर्वी एक घटना घडली होती, कारण इथं केबल जे आहेत जे अनधिकृत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं परमिशन नाही, त्या केबल तुम्ही बघू शकता। तर याच केबलमध्ये पडून एक लेडीज आणि एक जेंट्स यांचा अपघात झाला होता या ठिकाणी। तर तुम्हाला एक केबल दाखवतो कशा प्रकारे इथं केबल आहेत। आता हे बघू शकता, एक केबल बाजूला बस स्टॉप आहे आणि काही रिक्षामध्ये पण अडकल्या होत्या। हे बघू शकता, हे तर खूप मोठ्या प्रमाणात केबल आहेत, कारण याच्यामध्ये टू व्हीलरवाला किंवा रिक्षावाला हे पण अडकून इथं अपघात होऊ शकतो आणि कुठल्या प्रकारची जीवितहानी होऊ शकते। तर हे बघू शकता कशा प्रकारे इथं रिक्षा येतात, टू व्हीलरवाले येतात आणि बस स्टॉप बाजूला असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात गर्दी राहते। झाडावरती पण कुठल्याही प्रकारचा त्याला केबलला सपोर्ट नसल्यामुळे ह्या केबल पूर्ण वाऱ्यावरती लटकलेल्या अवस्थेत आहेत आणि इथं कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होऊ शकतो। तर पुढे चला, पुढे पण दाखवतो कशा प्रकारे इथं केबल आहेत। बघू शकता, आम्ही सर्व कंपनीवाल्यांशी चर्चा केली, पण कुठलाही कंपनीवाला बोलायला तयार नाही की हे आमची केबल आहे म्हणून। हे किती मोठमोठ्या प्रकारात जाड केबल आहेत। तर हे MIDC प्रशासनाने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे, कारण इथं कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ शकते। हे बघू शकता कशा प्रकारे इथं केबल टाकलेले आहेत। हे यांना परमिशन आहे का? परमिशन असेल तर हे केबल अशा का टाकलेल्या आहेत, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो। अजूनही येथे या चौकामध्ये पण मोठ्या प्रमाणात तिथं केबल टाकलेले आहेत आणि याच ठिकाणी याच केबलवर पडून ते गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता, कारण हे आम्ही स्वतः केबल साईडला केल्या होत्या। हे खूप मोठ्या प्रमाणात केबल आहेत, कारण हे तर रिक्षाच्या आरशामध्ये पण हे अडकल्या होत्या। सुदैवाने त्या रिक्षा चालकाच्या त्वरित लक्षात आलं, नाहीतर तिथेही मोठा अपघात झाला असता, कारण बाजूलाच त्यांच्या टू व्हीलर जात होती आणि रिक्षाने ब्रेक मारले म्हणून ते घटना टळली, अपघात टळला। तर अजूनही पुढे अजून दाखवतो तुम्हाला, मोठ्या प्रमाणात इथं केबल टाकलेले आहेत, तर कुठल्याही प्रकारे इथं ॲक्सिडेंट होऊ शकतो। आता नेल्को बस स्टॉप आहे इथं, हे बघू शकता कशा प्रकारे इथं केबल टाकलेले आहेत आणि इकडं मेन रोडवर इथं सर्कलपर्यंत ह्या केबल गेलेल्या आहेत। या साईडला दाखवा, ह्या सर्कलपर्यंत हे केबल गेलेले आहेत। हे कुठल्याही टू व्हीलरमध्ये, स्टँडमध्ये किंवा टायरमध्ये अडकून इथे मोठ्या प्रकारचा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। तर माझी विनंती आहे MIDC प्रशासनाला की या केबल त्वरित बाजूला कराव्यात, जेणेकरून इथला कुठलाही अपघात होणार नाही, याची दक्षता MIDC प्रशासनाने घ्यावी।